नमस्कार, कमल गवळी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे। त्याच्यासाठी हे अर्धा किलो चणा डाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो गव्हाचं पीठ, हे पाव किलो गूळ, विलायची पावडर, जायफळ पावडर, मीठ आणि तेल। डाळ शिजवण्यासाठी आपण हे पाणी ठेवलेलं आहे। त्याला पाणी उकळी येईपर्यंत ही डाळ धुवून ह्याच्यामध्ये घालूया। आता या पाण्याला उकळी आलेली धुवून घेतलेली डाळ घालूया आपण। डाळ घातलेली आहे, थोडं ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया म्हणजे डाळ लवकर शिजली जाते आणि चविष्ट लागते, पुरण चविष्ट लागते। आणि ह्याला 10 ते 15 मिनिट लागतात शिजायला। आपण बघायचं आता मऊ झाली ना काढून घ्यायची। 15 ते 20 मिनिट नंतर ही अशी डाळ झालेली आहे। आपण आता ह्या डाळीमधलं हे पाणी आहे एक्स्ट्रा, हे पाणी आपण काढून घेऊया। परत ह्याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालूया, कारण हे पाणी आपल्याला कशासाठी काढायचं, ह्याची आपण कठाची आमटी बनवूया। आता हे आपण गरम पाणी आहे उकळतं, हे परत ह्याच्यात घालूया आणि चांगलं मिक्स करून हे पण पाणी काढून घेऊया। आपल्याला याची भरपूर अशी कठाची आमटी बनवायची आहे। पण आता ते गरम पाणी घातलेलं होतं, त्याची चांगली उकळी आलेली आहे आणि परत आपण डाळ अशी चेक करायची, अशी कुठली पाहिजे, नरम झाली पाहिजे। आणि आता हे सर्व पाणी काढून घेऊया। आता आपण हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये हा गूळ घालूया आणि परत याला आपण हा गूळ चांगला विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया। आता हा गूळ विरघळत आलेला आहे, याच्यामध्ये थोडं आपण गोड पदार्थ आहे म्हणून थोडं मीठ घालूया। मिठाने गोडवा जास्त वाढतो। डाळ झालेली आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडी विलायची पावडर घालूया। विलायची पावडर खाण्याला पण पौष्टिक आहे, सुवास सुद्धा सुंदर येतो। तसंच आपण हे जायफळ घालूया, जायफळ पावडर। जायफळ पावडरनी आपल्याला चण्याच्या डाळीचा त्रास होत नाही। आता हे सर्व मिक्स करून गॅस बंद करून घेऊया। आता आपण ही डाळ गरम असतानाच पाट्यावर किंवा चाळणीमध्ये वाटून घेऊया। ही डाळ आपण अशी पाट्यावर वाटून घेऊया। आता हे अशा पद्धतीने पुरण झालेलं आहे, असं आपण सर्व वाटून घेऊया। पारीसाठी आपण हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी हा पाव किलो मैदा आणि तेवढंच हे गव्हाचं पीठ घेऊया। चवीनुसार मीठ घालूया आणि हे गरम केलेलं तेल घालूया। आता आपण हे पीठ तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे आपण असं मिक्स करून घेऊया पीठ सर्व आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून मळून घेऊया। दूध घातलं तरी पण चालतं, पण मी आता पाण्यामध्ये मळणार आहे। आता आपण याच्यात पाणी घालून हे चांगलं मळून घेऊया। आता हे आपण असं मळून घ्यायचं परत आणि ह्याला थोडंसं तेल लावून
पूर्ण एकजीव करून घ्यायचा असतो. आपला अंगठा ह्याच्यामध्ये गेला पाहिजे, हे असं गेलं पाहिजे. हे असं मग करून हे असं चांगलं मरदून घ्यायचं आणि 10 मिनिट झाकून ठेवायचं. आता आपलं हे पीठ 10 मिनिट झालेले आहे. परत थोडं आपण असं हे करून घेऊया. हे असं लावायचं हे पीठ. आता आपण हा कणकेचा गोळा असा घेऊया. हा घेतलेला आहे. आता हा पिठामध्ये असा मैद्यामध्ये असा घोळवून घेऊया आणि असं हे करून कणकेच्या गोळ्यापेक्षा डबल हे पुरण घ्यायचं. आणि हे असं भरून असा गोळा करायचा आणि ह्याला बंद करून घेऊया. आणि आता आपण ही पोळी मैद्यामध्ये डुबून लाटून घेऊया. तोपर्यंत आपण इकडे गॅस चालू केलेला आहे. गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे. आता ही पोळी लाटून घेऊया. गॅस आता पोळी लाटून तयार आहे. पोळीच्या नेहमी ह्या कडा ज्या आहेत ह्या पातळ झाल्या पाहिजेत. आता हे आपण थोडं तव्यावरती तूप घालूया. आणि ही पोळी घालूया. तोपर्यंत आपण दुसऱ्या पोळीसाठी अशी पारी करून घेऊया. आता आपण ही पोळी अशी पलटी करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडं तूप घालूया. परत आपण ही पोळी पलटी अशी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची. अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या बनवून घेऊया. हे आपले पुरणपोळ्या तयार आहेत.